आत्ताचा काळ आणि त्या सुरुवातीचा काळ, जेव्हा सुरुवातीला मी स्ट्रगलिंग करायला लागलो लोनसाठी, सुरुवातच आमची झाली लोनपासून. लोनचं स्ट्रगलिंग करत असताना मॅडम मार्केटमध्ये जोपर्यंत एखाद्याची आपली व्हॅल्यू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणच आपल्याला अप्रोच करत नाही, कुठलीच बँक आपल्याला लोन देत नाही. बँकेतनं फिरून कंटाळलो, लोन काय कोण देणार, घरदार सगळं तारण दिलं. का तर मला 10 लाख रुपयाची गरज आहे आणि मला देऊन घेत नाही. सगळं डॉक्युमेंट सगळे पूर्ण केलं आणि शेवटला ती बँक म्हणली आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकतो. गेटपाशी एका साईडला बसून मला काय केलं, मला रडूच आलं. का तर म्हणून एवढं मी प्रामाणिकपणानं मी काम करतोय, तिथं अर्धा तास मी रडलो अक्षरशः. आज अशी वेळ आहे की आज बँका माझ्याकडे येतात की साहेब लोन घ्या आमच्या बँकेतून. करवीर तारे या सदरामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपल्याकडे आलेले आहेत सविता जाधव मॅडम, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केले. जिद्द आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी आपल्या मुलांना मोठं केलं आणि कृषी कन्या डेअरी उद्योग समूह सुरू करून त्या अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरल्या. मी सविता जाधव मॅडम यांचंही मनापासून ताराणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. आणि आज त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा ऋषिकेश जाधव आणि त्यांच्या बहिणीचा मुलगा धैर्यशील पाटील उपस्थित आहेत. मी तिघांचंही ताराणीच्या स्टुडिओमध्ये खूप स्वागत करते आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. प्रथम मॅम, सर्वप्रथम मी तुम्हाला म्हणेन की लहान वयात तुमचं लग्न झालं, खूप संघर्ष तुम्हाला करावा लागला. काय सांगाल आमच्या तमाम प्रेक्षकांना तुम्ही? ज्या वेळेला माझे पतीचे निधन झाले त्यावेळेला मी एकटीच पडली. त्यानंतर मला खरोखर म्हणजे असं वाटलं की आता काय करावं हे मला सुचत नव्हतं. तरी पण मी त्या गोष्टीला मी सामोर गेले आणि माझ्या 2 मुलांचे संगोपन मला करायचं आहे. तर मी खरोखर म्हणजे अगदी मोठ्या धैर्याने मी उभे राहिले आणि त्यांना आता मोठं करायचं तर आपल्याला ह्या गोष्टीतून कष्ट खूप करावं लागणार आहे. आणि हे कष्ट मी करत असताना मी शेतात कष्ट केले आणि त्यातून मी भाजीपाला नंतर पशुपालन ह्या गोष्टी मी केल्या आणि 2 मुलांना मी मोठे करत शिक्षण, त्यांचे संगोपन, त्यांना जे काय लागेल ते सगळं मी पुरवत राहिले त्यांना. आईला फार जवळून तुम्ही बघितलं असेल. आई आता बोलत असताना संघर्ष तुम्ही जवळून फार बघितला असेल, काय सांगाल? खरं तर कसं, मी लहान होतो आणि लहानपणी म्हणजे काहीच कळत नव्हतं असं म्हणलं चालेल. आणि वडील वारलं एकदम, ते आमच्यासाठी एक मोठा आमच्या म्हणजे धक्काच बसला त्या गोष्टीचा. आणि हिचं म्हणजे आम्ही लहानपणापासून मी बघतोय मम्मीला आमच्या की ज्या वेळेला एक नवऱ्याची जेव्हा एका स्त्रीला साथ हवी असते त्या काळामध्ये जर तिचा नवरा तिच्यासोबत नसला तर तिच्यावर तिच्या मनामध्ये काय चाललेलं असतं किंवा किती तिला त्या गोष्टीचं दुःख असतं हे मी एकदम जवळून बघितलं. एकटी आणि त्याच्यामध्ये आम्ही लहान शेतीमध्ये एकटीसाठी ते सगळं नवीन होतं आणि ते करण्यासाठी तिनं म्हणजे आम्हाला घडवण्यासाठी तिनं खूप कष्ट केलं. तिनं स्वतः भाजी, वांगी, जे तिला मिरच्या असं सगळं शेतीमध्ये आमच्या तिनं केल्या. आणि सोमवारचा असू दे, मंगळवारचा असू दे, आमच्याकडे वडगाव आमच्या जवळ आहे, वारणा आमच्या जवळ आहे, कोल्हापूर बावडासुद्धा आमचा इथं जवळ आहे. तर ह्या ठिकाणी ती विकायला घेऊन यायची माळवं सगळं शेतातलं. आणि ते सगळं आम्ही बघत असताना अक्षरशः आम्हाला डोळ्यातनं आमच्यासुद्धा ते पाणी यायचं की आमची आई माळवं विकायला बाजारात जात्या, बसत्या तिथं रोडच्या कडेला बसत्या एका आणि ते भाजीपाला विकत्या. तो आमच्यासाठी तो संघर्ष आमच्यासाठी खूप मोठा होता. आणि ते म्हणजे कुणावर येऊ नये ती वेळ अशी मी म्हणजे मला असं वाटतं की ते जे बघितलं आम्ही ते खूपच आमच्यासाठी हे होतं, संघर्षमय होतं. वडील वारल्यानंतर तुम्ही फार जवळून आईचा संघर्ष बघितला. तो अनुभव काय सांगाल? माझ्या आईसाठी ते एक खूप मोठा हे होता. आणि तिच्यासाठी काय होतं की आता घरातला कमवता जो माणूस असतो तो जर नसेल तर 2 मुलं, शेती म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींना तुम्हाला माहिती आहे की आज पैशाशिवाय आपण काय करू शकत नाही.
आणि मेन आधारच जर निघून गेला त्या तिच्यापासून तर ते पैसे कमवणे लेडीजसाठी त्या काळामध्ये 2008ला वडील वारले. त्या काळामध्ये पैसे कमवणे म्हणजे काय म्हणजे हे नाहीत ना, आयडिया काही नाहीच ना त्या गोष्टीच्या. आणि शेवटी मग तिनं आमच्या दोघांच्याकडं माझ्याकडं आणि माझ्या बहिणीकडं बघून ती म्हणली की काय नाही, मी माझ्या मुलांना घडवणार, मी माझ्या मुलांना असा योग्य बनवणार की जे माझ्यावर वेळ आली, जी माझ्यावर ती संघर्ष आलं ती माझ्या पोरांना नको. म्हणून तिनं तिचं पूर्ण हे त्याग केला आणि आमच्यासाठी तिनं इतकं कष्ट इतकं कष्ट घेतलं की आज ती खूप म्हणजे खूप आमच्यासाठी तिनं केलेलं आहे. आणि प्रश्न असा आहे की वडील ज्यावेळेला आमच्या आयुष्यात नाहीत, आम्हाला आमचं वडिलाचं प्रेमच नाही मिळालं. आम्हाला दुःख आहे त्या गोष्टीचं खूप मोठं की वडील नसताना किंवा वडिलाचं एक छाया असते म्हणतात सगळेजण. मी बघतोय आता शाळेमध्ये असून दे, लहानपणी शाळेला मी जायचो, सगळ्यांचे पालक यायचे, माझे वडील नाहीत. त्यानंतरनं कुठल्याही गोष्टी असून देत आपलं आई वडील हे दोन्हीही लागतात. माझं असं मत आहे की आपण म्हणतो की वडील नसलं तर आई पाहिजे, पण तसं काही नाही आहे की आई वडील दोन्हीही महत्त्वाचे आहेत. का तर मी ज्या ज्या ठिकाणी गेलो त्या त्या ठिकाणी एकच माझ्यावर स्लोगन किंवा एकच माझ्यावर हे यायचं की ह्याला वडील नाहीत, ह्याला वडील नाहीत, ह्याचं हे नाही. ते मला खूप दुःख वाटायचं त्या गोष्टीचं की का असं माझ्यासोबत असं का, म्हणून माझंच का वडील वारलं असंही मला वाटायचं की. आणि मी कुणाला सांगणार, एक मुलग्याचं एक वडिलांसंग मैत्रीचं नातं असते आणि मला असं वाटायचं की मी माझ्या भावना कोणाकडे व्यक्त करणार. तर आम्ही हे सगळं झाल्यानंतर आम्ही असं म्हणजे मनाला असं घातलं की काय नाही, माझ्यासाठी आता माझी आईच वडील आणि सगळं जे आहे ते मम्मीच आहे आमची आता. त्यामुळे आम्ही जे काय असेल आमच्या बहीण भावातला असून दे, इतर कुठल्याही गोष्टी असून देत, आम्ही आमच्या मम्मीसंग सगळ्या लहानपणापासून सगळं शेअर करत आलो. मॅम, मला तुम्हाला विचारायचं की मुलांचं संगोपन करताना किंवा शिक्षण पूर्ण करताना तुम्हाला काय अनुभव आले, काय अडचणींना सामोरं जावं लागलं तुम्हाला? अनुभव आले म्हणजे ज्यावेळेला ती लहान होती त्यावेळेला ते काहीतरी वस्तू मागायची माझ्याकडे, पण त्यानंतर समजलं की आपली एवढी परिस्थिती नाही की दुसऱ्यासारखं आपण सगळ्याच्या आपण देऊ शकतो, पूर्ण मम्मी करू शकते असं त्यांना वाटेल. पण तिने विचार करून माझ्याकडे ते मागायचे नाहीत, पण ती मला गोष्ट समजायची, मला ती कळायची की माझ्या मुलं कुठंतरी मला काहीतरी मागतात. म्हणजे ते कसं होतं मॅडम की आता असतेच आपण, तुम्ही पण माहिती आहे, आपण हट्ट कोणाकडे करणार, आपल्या आईवडिलांच्याच करणार. आमच्या बाबतीत उलटं झालं, आम्ही हट्ट केलाच नाही. बहीण माझी बहीण आहे, तिनं पण केला नाही आणि मी पण नाही केला. का तर आम्हाला आमची परिस्थिती दिसत होती समोर, वडील नाहीत, आमचं कसं बसं आमचं शिक्षणच आमचं कसं तरी त्यातनं आम्ही निभावून बाहेर पडलो. का तर आम्हाला ते कळत होतं की आपल्याला एखादा आता साधा वडापाव जर खायचा असला कॉलेजला जाताना मॅडम, आता सगळे खातात तसं खायचं, तर तरी पण पैसे नसायचे खिशामध्ये की वडापाव आपण तो घेईन आणि खाईन म्हणून. आम्ही ते वेळ मारायचे, पोट मारायचं ना आम्ही तसंच आम्ही पुढं कॉलेजला जाणार किंवा सकाळी आता ही शेतात जायची, हिला तर गडबड असायची, त्या मिरच्या तोडायच्या आहेत, बाजारला घेऊन जायचं आहे. 9ची इष्टी आमच्या गावाला एकच, सकाळी 9ची इष्टीने गेलं तरच तुम्ही, नंतर दिवसभर इष्टी परत नाही. मग त्याच्यामुळं ही जी गडबड असायची ती माळवं कधी तोडून पटपट आणि मी त्या इष्टीनं कधी बाजारला जाईन असं असायचं. आणि आमची गडबड असायची काय, कधी आम्हाला पण 9ला इष्टीनं त्या जायला लागायचं कॉलेजला, तर अक्षरशः आम्ही तिघं पण घरातनं निघताना उपाशीच निघायचं बाहेर, कारण जेवण मागं करायला कोणच नाही. का तर आमचं शिक्षण आणि हिचं तो सगळं बाजार आणि हे सगळं असायचं. मुलग्यानं तुमच्या संघर्ष फार जवळून पाहिला असं मला वाटायला लागले. मला तुम्हाला विचारायचं आहे की जनावरं पाळणं किंवा शेण माळवं विकणं, बाकीची कामं करणं, लोकांची कामं करणं, या सगळ्यातून स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याची प्रेरणा मग कशी मिळाली? हे सगळं करत असताना मला ज्यावेळी माझ्या भाऊ आमचा दुग्ध व्यवसायामध्ये आहे, प्रकाश गजानन म्हणतात त्याला, गजानन कृष्णनाथ पाटील हा आंब, हे माझे भाऊ दुग्ध व्यवसायामध्ये आहेत आणि त्यांनी मला सपोर्ट केला की तू आता हे माळवं वगैरे आहे हे बंद कर आणि मी ह्या दुग्ध व्यवसायामध्ये ह्याच्यात तू ये, त्यातून मी तुला साथ देतो, आपण
हे सर्व कंपनी वगैरे इकडं काढून दुग्ध व्यवसायाचा आपण करूया. तर म्हटलं त्यातून म्हटलं मला एवढा अनुभव नाही तर कसं जायचं, तर काय नाही तू चालू कर. तर मी हा धंदा 500 रुपयापासून चालू केला. त्यावेळेला मी 500 रुपयाचं पनीर बनवलं. पनीर बनवून मी ज्यावेळेला सगळ्यांना दिलं त्यावेळेला सगळेच म्हणाले की खरोखर हे चांगलं आहे म्हणाला. ह्याच्यामध्ये मॅडम कसं आलो आम्ही की आमचे मामा जे आहेत गजानन कृष्णात पाटील आंबोपचे आहेत ते, आणि मी आंबोपवाडीचा जवळजवळच गाव आहे आमचे. आणि मामा आमचे गेले 25 वर्ष झालं ह्या डेअरी लाईनमध्ये मेंटेनन्सला ते काम करतात. मेंटेनन्स डिपार्टमेंट अनेक त्यांचे व्यवसाय आहेत, त्यामधला हा एक आहे. मग त्यांनी आपल्या बाहेर ते ऑल इंडिया फिरलेले आहे. आणि आज बघताय तुम्ही मार्केटमध्ये भेसळ प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि ह्या भेसळयुक्त एक प्रोडक्शन ज्याच्यामध्ये कुठलेही केमिकल प्रोसेस होणार नाही आणि नॅचरल पद्धतीने कसं लोकांना देता येईल प्रोडक्शन, ते ह्या संकल्पनातनं आम्हाला मामाने आमच्या मार्गदर्शन केले की आपण एक स्वतःचं युनिट तयार करू, ज्याचं नाव आम्ही कृषिकन्या दिलं. आणि ह्या कृषिकन्या डेअरीतून आम्ही बाय प्रोडक्शन मॅन्युफॅक्चरिंग युनिट चालवण्याचा प्रयत्न आम्ही करत बाय प्रोडक्शन नॅचरल पद्धतीने कसं देता येईल ते आम्ही ह्याच्यामध्ये स्टडी करून प्रोडक्शन आज मार्केटला ते सगळीकडे अवेलेबल आहे. सगळेजण चांगला प्रतिसादमध्ये ते सगळेजण घेतात की नॅचरल पद्धतीनं बासुंदी असून दे, पनीर असून दे. पनीरमध्ये किती मोठं भेसळ आहे तुम्हालाही माहिती आहे. पण आम्ही जे बनवतो आहे ते आमचं पनीर 400 रुपये किलोनं जातं, पण बाहेर बाजारात मिळणार पनीर आहे 190 रुपयाला. आता माझं पनीर 400 रुपये किलो जातं आहे दूध घेऊन शेतकऱ्यांच्याकडून, आणि त्यांना 190नं कसं मिळतं? म्हणजे हे आज सगळ्या जगाला पडलेला प्रश्न आहे की पनीर 190 रुपयाला मिळतं कसं? 400 रुपये किलो पनीरची कॉस्ट कुठं आहे आणि 190ची कुठं आहे? आणि आज हॉटेल लाईनला तुम्ही जर बघत असाल तर सगळीकडं ते पनीर अवेलेबल आहे, जे की आज ओरिजिनल पनीर लोकांना माहीतच नाही आहे की ओरिजिनल पनीर म्हणजे काय आणि डुप्लिकेट पनीर म्हणजे काय. तर ह्या गोष्टीतनं कुठंतरी एक आपण सगळ्यांच्या सेवेमध्ये यावं, सगळ्यांना ते चांगलं पनीर खाता यावं, ह्यासाठी आमच्या मामाने आम्हाला ह्या लाईन म्हणजे बिझनेसमध्ये आणून प्रोडक्शन युनिट उभा आम्ही करून ते आज सर्वांना लोकांच्याकडं आमचं प्रोडक्शन आता आहे सुरू. मी धीरजना विचारते की मावशीचा संघर्ष तुम्ही फार जवळून बघितला आहे. जेव्हा आम्ही मेमध्ये सुट्टीलासाठी यायचो तर आम्ही मामाच्या गावी यायचो, मग मामाकडे राहायचो आणि त्याच्यानंतर आम्ही मावशीकडे पण जायचो. कारण तिकडचं आम्हाला जे नेचर होतं, जे डोंगराळ भाग असेल किंवा जी शेती करायची लोक, नंतरून त्यांचा जो संघर्ष असायचा, हे जवळून बघण्यासाठी आम्हाला ते नवीनच वाटायचं सर्व गोष्टी. मग त्या गोष्टी बघण्यासाठी आम्ही मामाच्या गावावरून मावशीच्या गावी जायचो लगे. आणि मावशी वगैरे आम्ही सर्वजण एकत्र यायचो, पण आमची मावशी कधी येत नव्हती. मग तिला घेण्यासाठी आम्ही मावशीच्या गावी जायचो, मग तिला सोबत घेऊन आम्ही सर्वजण यायचो. मग त्यांचा संघर्ष बघताना असं वाटायचं की वडिलांची साथ आपल्याला आयुष्यामध्ये किती महत्त्वाची. वडील जरा नसतील आपल्या आयुष्यामध्ये तर आपल्या कुटुंबावरती किती मोठा घात होतो, हे ते संघर्ष आम्ही जवळून बघितलेलं आहे यांच्या. मॅडम, आता तुमच्या नातेवाईकांच्या तोंडातून किंवा मुलग्याच्या तोंडून बऱ्याच तुमच्या संघर्षाची गाथा मी ऐकली, पण कृषिकन्या डेअरी उद्योग समूह सुरू करण्यासाठी किती मोठा संघर्ष करावा लागला आणि ह्या मागची खरी प्रेरणा काय होती? आम्ही ज्यावेळेला हा उद्योग चालू करायचं ठरवलं त्यावेळेला आमच्याजवळ पैसे नव्हते. तर आता उद्योग चालू करायचा आहे तर पैसे हे लागणारच. तर आम्ही थोडे कर्ज काढून त्यातून आम्ही आमची जी कंपनी आहे ती उभा केली. पण असं झालं की कोरोना काळ आला त्यावेळेला. सगळे आम्ही पदार्थ करून ठेवले होते, पण त्यावेळेला कसं हा गार पदार्थ असल्यामुळे, थंड पदार्थ असल्यामुळे हा खायचा नव्हता. तरी पण त्या गोष्टीला आम्ही सामोरं गेलो. आणि एक म्हणजे गोष्ट अशी की फ्रीज वगैरे लागतात, बऱ्याचशाच गोष्टी अशा आहेत की दुग्ध व्यवसायामध्ये त्या वस्तू आणाव्याच लागतात. तर त्यावेळेला पैसे आमच्याकडे नव्हते. तर आम्हाला अण्णासाहेब पाटील योजनेमधून आम्ही कर्ज काढले आणि त्याचे हप्ते भागून आम्ही ते भागवले पण. आणि नंतर मग मुलग्यानं आमच्या म्हणजे त्याचं सुरुवात अशी झाली मॅडम की आम्ही थोडंसं गुंतवणूक लावली त्याला आणि युनिट उभा केलं, पण आतल्या मशीन घेण्यासाठी आमच्याकडे पैसे नव्हते.
आम्ही काय केलं की म्हणजे मी माझ्या भागातल्या जवळपास सगळ्या बँकेतनी गेलो मॅडम लोनसाठी. खरं कुठल्याही बँकेने मला लोन दिलं नाही. का तर हा नवीन आहे. माझं वय किती मॅडम, 21 वय. कोण कसं विश्वास ठेवल कर्जासाठी आलाय म्हणलं. असं मला कोण हेच करायचं नाही, अप्रोचच करायचं नाही पुढं. मग लास्ट मी सारखं विनंती करून मी वारणा बँक जी आहे आमच्या भागामध्ये, त्या बँकेने मला प्रॉपर्टी तारण घेऊन मला 10 लाख रुपयाचे लोन दिले. आणि ते मी कसं अण्णासाहेब पटेलमधून ते सँक्शन करून घेऊन त्याच्यामध्ये राहिलेल्या ह्याच्यामध्ये मी मशीन सगळ्या आणल्या आणि माझं युनिट मी चालू केलं. पण त्यावेळेला एक शिकायला असं मिळालं की मॅडम आत्ताचा काळ आणि त्या सुरुवातीचा काळ, जेव्हा सुरुवातीला मी स्ट्रगलिंग करायला लागलो लोनसाठी, सुरुवातच आमची झाली लोनपासून. लोनचं स्ट्रगलिंग करत असताना मॅडम मार्केटमध्ये जोपर्यंत एखाद्याची आपली व्हॅल्यू तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला कोणच आपल्याला अप्रोच करत नाही, कुठलीच बँक आपल्याला लोन देत नाही. आज अशी वेळ आहे की आज बँका माझ्याकडे येतात की साहेब लोन घ्या आमच्या बँकेचं म्हणून. हे कशामुळे झालं तर मी जेव्हा सुरुवातीला बँकेतनं जायचो लोन मागायला आणि बँक मला काहीतरी कारण सांगून मला घालवायची तिथून, असं आहे तसं आहे. एक वेळ अशी आली की मॅडम बँकेतनं फिरून कंटाळलो, लोन काय कोण देणार. आणि मग लास्टला जी वारणा बँक होती त्यानं मला दिलं, डॉक्युमेंट दिली, सगळं दिलं. त्यांना जे पाहिजे ते दिलं. तारणसुद्धा माझं रानची सगळी शेती तारण, घरदार सगळं तारण दिलं. का तर मला 10 लाख रुपयाची गरज आहे आणि मला देऊन देत म्हणून. सगळं डॉक्युमेंट सगळी पूर्ण केलं आणि शेवटला ती बँक म्हणली आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही, आता ते तुमचं असं आहे आणि देऊ शकत नाही. मग बँकेच्या बाहेर त्या दिवशी मला इतकं वाईट वाटलं की बँकेच्या बाहेर आलो. गेटपाशी एका साईडला बसून मला काय केलं, मला रडूच आलं. का तर म्हणलं एवढं मी प्रामाणिकपणानं मी काम करतो आहे. तिथं अर्धा तास मी रडलो अक्षरशः बँकेच्या बाहेरून की म्हणलो इतकं माझं मी एवढं संघर्षातनं येतो आहे, सगळं करतो आहे, खरं मला त्या लोनसाठी मला आज दारोदारो फिरायला लागते, खरं पण देत नाही म्हणून. पण त्या दिवशी मी एक ठरवलं मॅडम की एक दिवस असं येणार म्हणलं की ह्या सगळ्या बँका माझ्याकडे आल्या पाहिजेत. आणि तो त्या दिवसाचा क्षण आणि आजचा हा क्षण जसं मी ठरवलं तसं मी करून दाखवलं. याच पार्श्वभूमीवर आणखी एक क्वेश्चन मी तुम्हाला विचारेन. स्पर्धेचं युग आहे. अनेक दुग्ध व्यवसायातील अनेक स्पर्धक तुमच्या स्पर्धेला असतील आणि या स्पर्धेशी तोंड देण्यासाठी मग कोणत्या प्रकारचे आव्हान आले आणि त्या आव्हानांना तुम्ही कसे सामोरे गेलात? मग अनेक अडचण आल्या मॅडम. त्या म्हणजे ते सुरुवातीपासून स्टार्टपासूनच जर तुम्ही पहिलं असं मार्केटमध्ये प्रोडक्शन करणे, प्रोडक्शन लॉन्च करणे, प्रोडक्शनला मार्केटमध्ये घेऊन जाणे, सेलिंग करणे, कस्टमरला सांगणे, तर ह्याच्यामध्ये माझा वैयक्तिक असा रोल राहिला मॅडम की प्रोडक्शन करणारा मीच, मार्केटिंग करणारा मीच, माल नेऊन देणारा पण मीच. त्याच्यामुळं काय झालं की मी प्रत्येक ठिकाणी मी असल्यामुळं घेणाऱ्या कस्टमरला पण माझा विश्वास बसू लागला, दुकानदारांना पण विश्वास बसू लागला. आणि प्रोडक्शन करत असताना मला काय होत होतं माझं की सगळंच मीच करणार आणि परत मार्केटला जाणार घेऊन ते. मग तो एक माझ्यासाठी तो एक टप्पा जो होता सुरुवातीचा, मग सहकार्याला माझ्यासाठी माझ्या पाठीमागं डेअरीमध्ये पॅकिंग वगैरे करणारे मम्मी होते, मिसेस होते, 2 लेडीज होत्या, माझे फॅमिली होती मला पाठीमागून सपोर्ट करणारी. पण शेवटी मार्केटमध्ये एक कॉम्पिटिशन असतं मॅडम. कॉम्पिटिशनला ज्यावेळेला आपलं प्रोडक्शन लॉन्च आपण करतो त्यावेळेला अनेक अडचणी, म्हणजे कस्टमरला कन्व्हिन्स करून त्यांना सांगणं घ्या म्हणणं आणि ते विश्वास सहजासहजी ठेवत नाहीत. आणि ज्यावेळेला आपण दुसऱ्याच्या बरोबरीला जातो तिथं आपलं प्रोडक्शन घेऊन, त्यावेळेला तो आपलं न घेता त्याचंच सांगत असतो सगळं, ते असं आहे, तिने असं दिले. आणि हे सगळं एक माझ्यासारखे अनेक डेअरी आहेत मॅडम आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, ते सगळेच प्रोडक्शन करतात आणि सगळ्यांची एकच इच्छा असते की माझं प्रोडक्शन गेलं पाहिजे आणि माझं प्रोडक्शन खपलं पाहिजे. मार्केटमध्ये हे मार्केट असं आहे की हे कुणाचंच नाही. म्हणजे आज आमच्या क्षेत्रामधील जे मार्केट आहे हे कुणाचंच नाही आहे. ज्याचं चालेल त्याचं चालेल, ज्याचं नाही चालेल त्याचं नाही चालेल, असं सगळं हे डेअरी प्रोडक्शनचं हे आहे. मला तुम्हाला विचारायचं आहे की मगाशी तुम्ही बोलताना म्हटलात की
मी म्हटलं की जसं स्पर्धा आहे या डेअरी उद्योगामध्ये अनेक डेअरी उद्योग उतरले असतील. 150 रुपये मार्केट व्हॅल्यू आणि 400 रुपये तुमची मार्केट व्हॅल्यू. मग तुमच्या मार्केट व्हॅल्यू जी आहे ती इतरांपेक्षा दर चढ आहे. मग कृषी कन्या डेअरी उद्योग समूह कशा पद्धतीनं आता लोकांच्यापर्यंत पोहोचलेला आहे, लोकांचा कसा प्रतिसाद तुम्हाला मिळत आहे आणि कसा साधारण प्रवास एकंदरीत तुम्ही सांगाल? मॅडम, ह्याचा प्रवास असा आहे की आज मार्केट व्हॅल्यू तुम्ही जर एक प्रोडक्ट घेतला, आज मी पनीर घेतो, जे पनीर आज सगळ्यांच्या घरामध्ये आहे घेतात. काय जरी सण असला तर पनीर हा मेनू आपला असतोच. श्रीखंड असेल, मग त्यानंतर बासुंदी, आम्रखंड असेल. तर माझं कॉस्ट का जास्त येते तर मी नॅचरली बनवतो आहे, त्याच्यामध्ये भेसळच नाही काय करत ना. मग नॅचरलला कसं असते, दूध आज तुम्ही गेला शेतकऱ्यांच्याकडं तर साधारणतः 68 ते 70 रुपये लिटर दूध आहे आज म्हशीचं, आणि गाईचं आहे 40 रुपये दूध. मग 40 रुपये प्लस म्हशीचं 68, आणि प्रोडक्ट ज्यावेळेला नॅचरल बनवतो तो दुधापासून बनतो. आणि आज जर आपण 68 आणि 40 रुपयाची जर कॉस्टिंग पकडली तर इतरांच्यापेक्षा माझं कॉस्ट जास्तच जाणार आहे प्रोडक्शन बनवण्याला, कारण मी त्याच्यामध्ये ॲडिशन काय करत नाही आहे. मी जे आहे ते नॅचरल पद्धतीने बनवून पॅकिंग करून देतो आहे. त्यामुळं इतर प्रोडक्शनपेक्षा माझं एक 10 ते 20 रुपये कॉस्ट ही जास्तच असणार आहे. आणि राहिला प्रश्न आज पनीरचा, जर तुम्ही नुसतं अभ्यास जर केला तुम्ही त्याच्यावर पण तुम्ही एकदा हे करा, बघा सर्च करून, तर ॲनालॉग पनीर, त्यानंतरनं अनेक मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पनीर आहे आज अवेलेबल आहे आणि ते जास्त प्रमाणात आहे. आणि नॅचरल पनीर जे मी जे सांगतो तुम्हाला की माझे प्रोडक्ट कॉस्ट येते 400 रुपये आणि प्लस विक्रीला गेले की ते 450 रुपये होते. मग 450 रुपये आणि 190 रुपयाचं पनीर, ह्याच्यामध्ये किती रुपयाचं अंतर आहे बघा तुम्ही. हे का तर लोकांना क्वालिटी नको झाल्या, त्यांना पाहिजे स्वस्त. तर स्वस्त मला कसं मिळेल पनीर, त्याच्याकडे ते पळतात. पण त्यांना हे माहीत नाही की ते स्वस्तमध्ये ते काय घालतात आणि आपण ते काय खातो आहे. आज बघताय तुम्ही कितीतरी त्वचा रोग आहेत म्हणा, त्याचे साईड इफेक्ट इतके घाण आहेत, इतके वाईट आहेत ते साईड इफेक्ट की तुम्ही सांगू शकत नाही. आज कॅन्सरचं प्रमाण म्हणा, एकेकाला एकदम म्हणतोय आपण अचानकमध्ये त्याला हार्ट अटॅक आला, त्यानंतरनं त्याचा किडनीला सूज आली म्हणा. हे कशामुळे त्या 50% आपण रोज जे खातो त्यातून आपल्या शरीरामध्ये केमिकल जात असते. आपण रोज सकाळपासून उठल्यापासून संध्याकाळपर्यंत किमान नाही म्हणलं तर 30% तर आपण केमिकल खातो रोज. तर हे पनीरचा भाग हाच आहे की आपण जे सतत खाणारा प्रोडक्ट पनीर असतो, जे आपण सारखा खातो, पण तो कुठल्या ग्रेडचा आहे, कुठल्या क्वालिटीचा आहे. सगळेच म्हणतात माझं पनीर चांगलं आहे, पण त्याच्या पण 2 पद्धती आहेत ओळखण्याचं. पनीर कसं ओळखलं, नॅचरल कसं ओळखायचं आणि डुप्लिकेट कसं ओळखायचं, त्याच्या पण 2 पद्धती आहेत. आता तुम्ही नॅचरल पनीर खायला गेला असाल तर तुम्हाला ते शाईसारखं लागेल. जशी दुधावली शाई कसं खातो ना आपण आधी लहानपणी खायचं भातावर घेऊन, ती जी दुधावली शाई आहे ना, ते नॅचरल पनीरमध्ये तोच हेर असतो, म्हणजे त्याचा एक फ्लेवर असतो. आणि जी डुप्लिकेट पनीर असते ना त्याच्यामध्येच मॅडम तुम्ही काही पण करा त्याला चवच लागत नाही, चव पण लागत नाही आणि ती कठीण असते, असं लबरासारखं कठीण असते. त्याला तुम्ही असं कट जर केलं असा ना तर तुम्हाला ते दिसेल. ते फ्रायसाठी वापरतात, फ्रायसाठी नवीन आता ते करतात ना त्यासाठी वापरतात. त्यांना ते लागतं, तेच पनीर लागतं का तर त्यासाठी ते फ्राय होत नाही. आणि आपलं पनीर तुम्ही जे नॅचरल असतं ते फ्राय करायला गेलं तर ते फुटणार, थोडं का असं फुटणार ते, पण ते जे डुप्लिकेट पनीर फुटत नाही. आणि आपण आज एखाद्या डिशला गेलो, हॉटेलमध्ये गेलो, आपण हॉटेलचे तुम्ही ॲव्हरेज काढा ना, हॉटेलचं व्हेज थाळी किती रुपयाला आहे? 180 रुपयाला. 100 ग्रॅम माझं नॅचरल पनीर 100 ग्रॅम आहे. 100 ग्रॅमचं प्राईस किती आहे माझ्या नॅचरल पनीरची? 60 रुपये. म्हणजे 100 ग्रॅम प्लेटमध्ये एका डिशमध्ये 100 ग्रॅम पनीर असू शकते, बरोबर आहे. आणि ते 190 रुपयाला त्यांना किलो मिळणारं पनीर. कोण तुम्हाला हॉटेलवाला कुठलाच तुम्हाला 60 रुपयाचं पनीर करून घालणार नाही मॅडम. असं त्याच्यामध्ये गोष्टी आहेत. बरीच माहिती त्यांनी सांगितली की दुग्ध पदार्थ आहे ह्याची व्हॅल्यू पण त्यांनी सांगितली की कसा मार्केटमध्ये सध्या सुरू आहे. पण मला आणखी एक विचारायचं आहे की सध्या जो तुमचा व्यवसाय आहे तो कुठंपर्यंत गेलेला आहे आणि तुमचं जे प्रोडक्ट आहेत त्याचा विस्तार कसा? आता मॅडम आमच्या भागामध्ये तरी आपल्या पंचकृषीमध्ये आमचं प्रोडक्शनचं येडं गेलेलं आहे. तिथून पुण्यामध्ये जातं, त्यानंतर मुंबईला पण गेलेलं आहे. इकडं गोवा साईडला पण आमचं आत्ता मार्केटिंग चालू आहे.
आणि त्यानंतर आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सगळ्या जवळपास आमच्या पंचक्रोशीत, अजून कोल्हापूरमध्ये नाही पण पंचक्रोशीत आमच्या वारणा परिसर, वडगाव परिसर म्हणा, ह्याच्यामध्ये आमचं सगळं प्रोडक्शन दुकानामध्ये अवेलेबल आहे. आणि आता आम्ही तेथून पण आम्ही बाहेर जेवढं आम्हाला जाता येईल तितका आम्ही प्रयत्न करायला लागलो. मॅम, मला विचारायचं आहे की कोरोनासारख्या कठीण काळात तुमच्या व्यवसायावर काय परिणाम झाला आणि तुम्ही स्वतःला मग कसं सावरलं त्यामध्ये? त्यावेळेला कोरोनाच्या काळात गार पदार्थ हा खायचाच नव्हता. आम्ही ते करून बनवून ठेवलं होतं, पण त्यावेळेला असं झालं की हा माल जे आहे ते सगळा करून ठेवला होता आणि आता काय करायचं हेच आम्हाला समजत नव्हतं. पण ती वेळ आम्ही ती मोठ्या धैर्यानं आम्ही ते हे केले, आम्ही सावरली ती, पार पाडली ती आम्ही गोष्ट. आणि त्यानंतर आम्ही आमचं जे काही माल वगैरे जे आम्ही बनवून ठेवलेला होता तो गेला चांगला. कसा प्रसंग होता, काय सांगाल? काय बघितलं तुम्ही? आमच्यासाठी म्हणजे ते आपला कोरोना काळ कसा आहे की सगळ्यांच्या वस्तू वाईट प्रसंग होता आणि सगळ्यांचे मॅन्युफॅक्चर युनिट सगळ्यांचेच बंद होते. आमचं असं झालं की आम्ही लोन काढलं आणि मॅडम कोरोना आला आणि त्याच्या सुरुवातीलाच माल घेऊन जायच्या सुरुवातीलाच सगळाच बिझनेस ठप्प झाला. तो आम्हाला अक्षरशः म्हणजे खूप वाईट काळ गेला तो आमच्यासाठी. कारण लोनचे EMIचे हप्ते म्हणा, घर चालवणे म्हणा, या सगळ्यांसाठीच अडचणी होत्या तेच. आणि आम्हाला पण ते अक्षरशः म्हणजे लोनची EMI तर भरायचे, तुम्हाला माहीत आहे की ते काही बंद नव्हतं, ते चालूच होतं. त्याच्यामुळे तो काळ आमच्यासाठी खूप वाईट गेला. मला विचारायचं की 2025मध्ये जो केंद्रीय पुरस्कार तुमच्या आयुष्यामध्ये टर्निंग पॉईंट ठरला आणि हा क्षण तुमच्यासाठी किती खास होता, कसा कुटुंबियांनी आनंद व्यक्त केला आणि काय तो अनुभव होता एकंदरीत? तो अनुभव असा मॅडम होता की ज्यावेळेला आमचं नॉमिनेशन नाव झालं त्याची कल्पना काहीच नव्हती आम्हाला की पुरस्कार मिळेल वगैरे, काहीच माहीत नव्हतं. तर आम्हाला दिल्लीवरून फोन आला, सतत म्हणजे 10 दिवस फोन येत होता मॅडम त्यांचा एकसारखा. पण तुम्हीच विचार करा की दिल्लीवरून फोन येतोय, आपण असं म्हणेन की फ्रॉडसुद्धा असू शकतोय ना तो. म्हणून मी काय केलं, त्याला इग्नोर केलं, त्या कॉलला मी घेतलाच नाही. 10 दिवस फोन त्यांचा घेतलाच नाही. ते मला सारखे म्हणायचे तुमचं सर नॉमिनेशन झालं, तुम्हाला असं पुण्यामध्ये कार्यक्रम आहे, तुम्हाला यायचं आहे, तुम्हाला यायचं आहे. खरं मी नुसतं हां बरोबर म्हणून त्यांना मी काय केलं ते इग्नोर केलं. लास्ट आम्हाला तो कार्यक्रम 12 तारखेला होता. 11 तारखेला आम्हाला संध्याकाळी पोलीस स्टेशनमधून फोन आला लास्ट की असं तुमचं नाव नॉमिनेशन झालं आणि तुम्हाला उद्या सकाळी पुण्यामध्ये जायचं आहे लवकर आणि तुम्ही जावा, असं तुमचं नॉमिनेशन नाव आहे. मग जरा विश्वास बसला की आपल्या भागातनं कोणाचा तरी फोन आला आहे. मग विश्वास बसल्यानंतर मग मम्मीला म्हणलं की काय नाही, आपल्याला सकाळनं जायचं आहे. पहाटेची जी आपलं कोल्हापूरमधनं शिवाय बस असते त्या 5 वाजता 5:30ला आम्ही इथून निघलो. पुण्यामध्ये आम्ही 10 वाजता पोचलो. कार्यक्रम 11ला होता तो, बरोबर पिंपरीला होता, पिंपरी चिंचवडला. तिथून आम्ही मेट्रोमध्ये बसलो. मेट्रोमधून आम्ही लगेच पिंपरीला पोचलो. तर सुरुवातीला आम्ही कसं आम्ही म्हणजे मॅडम सगळेजण मोठमोठी VIP लोक सगळे गेलते गाडीतनं, मोठमोठ्या गाडीतनं. आम्ही गेलो रिक्षाने गेल्यामुळे आम्हाला पहिल्या एंट्रीलाच आम्हाला घेतलं नाही आत, कारण बॅरिकेड लावले होते. 11 वाजले होते आम्हाला तिथं जायलाच. बॅरिकेड लावलेले सगळं बंद केलेलं. मग आम्ही ज्यांनी मला फोन सतत त्यांना मी फोन केला की आम्ही इथं आलो आहे आणि आम्हाला आत घेईना. म्हटलं ती स्वतः आले आम्हाला न्यायला बाहेर. तिथून आम्हाला आत एंट्री केली. मग पहिला म्हणजे ज्यावेळेला त्या सेमिनार हॉलमध्ये आम्ही आत ज्यावेळेला पहिला टाकतोय त्यावेळेला मम्मी आमची म्हणली भैया इथनंच मागं जायवा चल म्हणली. ही जरा मला लयच ह्यात आलं असं वाटायला लागले अशी म्हणली. तर मम्मीला म्हणलं आता इथं बघ आपण आलो आहे आणि इथनं आता मागंच जायचं म्हणलं, चल म्हणलं आत गेल्यानंतर तो कसं सेमिनार हॉल कसा असतो की सगळे असे वरवरती असे बसतात आणि स्टेज खाली असतं. मग त्यांनी आम्हाला कोऑपरेट केलं. त्यांनी आम्हाला ज्यांना पुरस्कार मिळाले त्यांना ऑलरेडीच त्यांनी साईडला बसलेलं, आम्हाला तिथं नेऊन बसवलं. चेअरवरती आमचं नाव, दोघांची पण आमची अशी नावं होती चेअरवरती. त्याच चेअरवरती आम्हीच दोघांनीच बसायचं असं त्यांनी सगळं रिझर्वेशन करून त्यांनी ठेवलं होतं आधीच. तिथं जाऊन आम्ही बसलो वगैरे आणि कार्यक्रम सगळ्यांचा चालू झाला. मग सगळे त्याच्यामध्ये केंद्रीय मंत्री होते, त्यानंतर पंकजताई मुंडे होत्या, बरेचसे सगळे मोठमोठे VIP लोक होते तिथं.
मग त्यांचा सेमिनार त्यांना सगळा चालू झाला, सगळं झालं नाही. ह्याच्या आम्हाला काही हेच माहीत नाही की याचं काय पुढं करणार ते काहीच माहीत नाही हो. आम्हाला काय वाटलं की काहीतरी चांगला कार्यक्रम आहे आणि आम्हाला त्यांनी त्याच्यासाठी इन्व्हाइट केलं आहे, पण पुरस्कारचं काय माहीत नाही. मग लास्टला त्यांनी ज्यावेळेला नॉमिनेशन नाव चालू केलं तेव्हा स्क्रीनवरती नाव पाठीमागं त्यांच्या मोठ्या स्क्रीनवरती ज्या 20 लाभार्थ्यांना जो पुरस्कार मिळाला त्यांची स्क्रीनवरती मागं नाव येईल असं ते बोलले होते. तरी पण आम्हाला काहीच हे नाही, आम्ही बसलो आपलं. आणि स्क्रीनवरती ज्यावेळेला पाठीमागं आम्हाला नाव दिसलं की कृषी कन्या मिळेल की आणि फूड प्रोडक्ट ज्या 20 लाभार्थ्यांना पुरस्कार मिळाला आहे. मग हे आम्हाला माहीतच नाही की आम्हाला का पुरस्कार मिळाला किंवा कशासाठी आम्हाला पुरस्कार, ह्याचं काहीच कल्पना नाही. त्यांनी लगेच पटदिशांना आमचे नावं वगैरे घेतले, ते मम्मीला आमच्या लगेच बोलवलं की तुम्हाला असं केंद्रीय पुरस्कार मिळाला आहे. मग माझ्यासाठी, मम्मीसाठी आणि आमच्या सगळ्या फॅमिलीसाठी ते एक मोठी ऑपॉर्च्युनिटी होती आणि नवीनच होतं ते सगळ्यांसाठीच आमच्या. कारण तिथंपर्यंत आजपर्यंत आमच्यातलं म्हणजे कोणीच गेलेलं नव्हतं, म्हणजे पुरस्कार एवढ्या मोठ्या लेवलला कोण गेलं नव्हतं. आणि तो पुरस्कार ज्यावेळेला प्राप्त झाला त्यावेळेला आमच्यासाठी एक तो क्षण खूप मोठा होता. कार्यक्रम झाल्यानंतर मग आम्हाला हे समजलं की हा पुरस्कार का मिळाला, तर मम्मीचा जो संघर्ष आहे आणि त्यातून आम्ही जे युनिट उभा केलं आणि ते कशा पद्धतीनं आम्ही ते युनिट आज चालवतो आहे किंवा तिथंपर्यंत एक नवरा नसताना एवढा मोठा म्हणजे संसाराचा गाडा चालवत तिनं आणला, ह्यासाठी आणि कृषी कन्या नॅचरल प्रोडक्टसाठी हा पुरस्कार आम्हाला त्यांनी त्यांच्या लेवलला सर्च करून त्यांनी बघून त्या सगळ्या गोष्टी जवळून ती स्वतः येऊन डेअरी सगळी आम्हाला हे पण माहीत नाही. आता कस्टमर आपल्याकडे येतं न्यायला, तसं ते आले, त्यांनी घेतले प्रोडक्शन युनिट सगळं बघितलं. मम्मीची आमच्या चौकशी केली गावामध्ये, माझी चौकशी केली गावामध्ये आणि मग ते आमचे नाव तिथून घेऊन केंद्रात त्यांनी आमचं नाव दिलं. तो पुरस्कार असा होता की पूर्ण ऑल इंडियातनं 20च लोकांना तो पुरस्कार मिळाला. त्याच्यामध्ये महाराष्ट्राचं दुसऱ्या स्थानी नाव होतं. ज्यावेळेला तो पुरस्कार चालला होता त्यावेळेला सगळे तमिळनाडू, आंध्रा असे सगळ्यांचे नावं आले. जेव्हा मम्मीचं आमचं जेव्हा नाव घेतलं त्यांनी तेव्हा पंकजताई स्वतः म्हणल्या की मला आत्ता बरं वाटलं की माझ्या महाराष्ट्राचं नाव आहे ह्याच्यामध्ये. म्हणून तो क्षण आमच्यासाठी खूप मोठा होता मॅडम. आज अनेक म्हणजे खरोखरच तुम्ही एक अनुभव सांगितलात की कशा पद्धतीनं तिथं पुरस्कारावेळी काय अनुभव आला आणि कशा पद्धतीनं मॅमना तुम्ही तिथंपर्यंत घेऊन गेलात. मॅम, अशा अनेक महिला आहेत ज्या छोट्या गावातून येऊन स्वतः व्यवसाय करू इच्छितात, त्या महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आपण आपल्या अंगात कष्ट करण्याची जी ताकद असेल किंवा आपण ती ताकद सांभाळायची आणि खरोखर महिलांनी हा न घाबरता, न माग डगमगता हाच व्यवसाय नाही तर दुसरा कोणताही व्यवसाय असू दे की तिने ते धीटपणे व्यवस्थित तिने असा सांभाळला तर त्यांच्या ह्यातून उदरनिर्वाह पुढे जाऊ शकतात त्या. मला तुम्हाला विचारायचं आहे की भविष्यात तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी आणखी काही योजना आहेत का किंवा पुढं काही विस्तार करण्याचं आणखी काही प्रयोजन आहे का? आज आम्ही स्वतःचं दूध संकलन केंद्र सुरू करणार आहे. त्यानंतर आम्हाला हा महाराष्ट्रासाठी नाही तर पूर्ण ऑल इंडियामध्ये आम्हाला कृषी कन्या, त्यानंतर एक्सपोर्टही करायचं आहे आम्हाला आमचं प्रोडक्ट. त्याच्याबरोबर आम्हाला अनेक व्यवसाय चालू करायचे आहेत जे की शेतीपूरक व्यवसाय असतील, ज्यांना शेतकऱ्यांना रोजगार मिळेल आणि शेतकऱ्यांच्यासाठी आम्हाला काम करायचं आहे. जे आपल्या आज भागात पंचकृषीमध्ये पिकतं तेच मॅडम मला पुढं नेऊन विकायचं आहे, आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलला ते नेऊन विकायचं आहे. आज शाळू असून दे, भुईमुग असून दे, आपल्या भागामध्ये पिकतं ते त्याला आज व्हॅल्यू नाही म्हणून शेतकरी सगळे ऊसाकडे निघालेत, ऊस करतात. कारण शाळवाला म्हणा, गव्हाला म्हणा, भाताला तसा दर मिळत नाही, पण ह्याची किंमत आंतरराष्ट्रीय नॅशनल लेवलला जास्त आहे, त्यांना माहीत नाही आहे. तर आम्ही असं ठरवतो आहे की सगळ्या आमच्या भागातल्या शेतकऱ्यांचं जे कडधान्य असेल, जे त्यांचं शाळू, गहू, मक्का जे काय असेल ते कलेक्ट करून, सोयाबीन जे असेल ते कलेक्ट करून आम्ही त्याचं पुढं डिस्ट्रीब्युशन नॅशनल लेवलला करण्याचं हे आमचं एक पुढच्या भविष्याचं नियोजन आहे. करवीर तारेच्या या एपिसोडमध्ये जाधव कुटुंब आले होते. त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास तुम्हाला नक्कीच आवडला असेल.
त्यांच्या जिद्दीचा, कष्टाचा आणि यशस्वी वाटचालीचा प्रवास आपल्याला नक्कीच बळ देईल. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा. आणि ताराणूच्या स्टुडिओमध्ये जाधव कुटुंबीय उपस्थित राहिलं. त्यांनी आपला प्रवास इथं सर्व दर्शकांना सांगितला. मी त्यांचा आभार मानते आणि कार्यक्रम इथंच थांबवते. धन्यवाद. धन्यवाद.